नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आज 18 डिसेंबर म्हणजे अल्पसंख्याक हक्क दिवस. आज संपूर्ण भारतभर अल्पसंख्याक हक्क दिवस शासकीय कार्यालयांमध्ये, निमशासकीय कार्यालयांमध्ये आणि शाळा महाविद्यालयांमध्ये साजरा केला जातो. कशासाठी साजरा केला जातो आणि 18 डिसेंबरच ही तारीख का? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अल्पसंख्याक हक्क दिवस का साजरा करण्यात येतो, याचा उहापोह आपण या माध्यमातून करूया. मित्रांनो, 1878 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने एक ठराव पास केला. कोणता होता तो ठराव? तर भारतामध्ये 140 कोटी आज लोकसंख्या जरी असली तरीही काही समूह हे अल्पसंख्याक आहेत. संख्येने ते नगण्य आहेत. दुसरं असं की त्यांचा राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या प्रभाव नाही. इतर लोकांपेक्षा ते मागासले आहेत. इतर लोकांपेक्षा ते संख्येने अल्प आहेत आणि म्हणून त्यांना आपण अल्पसंख्याक असं म्हणतो आहे. या अल्पसंख्याक गटाचं, या अल्पसंख्याक समूहाचं, या अल्पसंख्याक माणसांचं उन्नयन व्हावं, त्यांचा विकास व्हावा आणि म्हणून विकासाच्या साऱ्या योजना या अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पुरविल्या जाते. अल्पसंख्याक आयोग हे त्यांच्या संस्कृतीचं, त्यांच्या भाषेचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. त्यांची आर्थिक सबलता त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांची जात, त्यांची प्रथा, परंपरा यांचं संरक्षण व्हावं. एकूणच त्या समूहाला अल्प असल्यामुळे संरक्षण मिळावं आणि मुख्य प्रवाहामध्ये त्यांना येता यावं, आणता यावं, यासाठी अल्पसंख्याक आयोग काम करते. 18 डिसेंबर ही तारीख यासाठी निवडल्या गेली की 18 डिसेंबर 1992 ला संयुक्त राष्ट्रसंघाने अल्पसंख्याकांचा जाहीरनामा व्यक्त केला, जाहीरनामा मांडला. कोणता होता तो जाहीरनामा? तर अल्पसंख्याक समूहाला त्यांची प्रतिष्ठा प्रदान करणे, त्यांना संरक्षण देणे, त्यांच्या विकासाच्या, त्यांच्या कल्याणाच्या योजना प्रस्तुत करणे, हे काम त्या जाहीरनाम्याने केलंय. आणि ज्या दिवशी जाहीरनामा स्वीकारला आणि त्याच दिवशी तो जाहीरनामा लोकांसाठी प्रस्तुत केला, म्हणून 18 डिसेंबर ही तारीख आपण अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरी करतो. मित्रांनो, आज भारतीय लोकशाहीला 75 वर्ष उलटत आहे, तरीही असे अनेक समूह आहेत जे समूह मुख्य प्रवाहापासून फार दूर आहेत. त्यांचा राजकीय प्रभाव मुख्य प्रवाहात नाही आहे. त्यांची भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे राजकीय अस्तित्व कुठे आपल्याला बघायला दिसत नाही. आर्थिक चणचण त्यांच्या जीवनाला पुजलेली आहे. त्यांची संस्कृती लयास पावत आहे. अशा अनेक गोष्टी त्यांना नामशेष करण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय नागरिक म्हणून तसं होऊ नये. तेही मुख्य प्रवाहात यावे, त्यांचाही विकास व्हावा, या दृष्टीने भारत सरकारने अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली आणि अल्पसंख्याक आयोग या समूहाला प्रोत्साहन देण्याचं काम करतं. लोकांमध्ये जाणीव व्हावी, लोकांमध्ये जागृती व्हावी, अल्पसंख्याक समूहाला, त्या समूहाबद्दल एक सहानुभूती व्यक्त व्हावी, त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी 18 डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करतो. धन्यवाद.